सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा भिंगार येथील अमोल घाटीशाही यांच्या वतीनं आषाढ निमित्त महालक्ष्मीची यात्रा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली। आराधी जोगत्यांचे गुरु संतोष सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत महालक्ष्मीची आरती करून यात्रेला सुरुवात करण्यात आली। गवळीवाड्यातून निघालेल्या या यात्रेत आराधी जोगती, तृतीयपंथी, पोतराज, वाघ्या, मुरळी यांसह सर्व पंथांचे भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। अमोल घाटीशाही आजही ही जुनी परंपरा जपतायत। पाऊस पाणी पडू दे, रोगराई हटू दे, सर्वांना सुख समृद्धी आणि शांतता लाभू दे, सर्व सुखी राहू दे, तसंच सर्वांच्या धनधान्यात बरकत येऊ दे, देशावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नको, या भावनेतून ही लक्ष्मी मातेची यात्रा काढली जाते। देवीच्या गाण्याचं आणि नृत्याचं प्रदर्शन करून भिंगार शहरातील मुख्य रस्त्यांवर ही यात्रा काढली जाते। ही यात्रा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सालाबाद प्रमाणे अमोल घाटेशे हा आमचा शिष्य, याचे 5 वर्ष झाले आषाढ पाणी महालक्ष्मीची यात्रा काढतो। त्याचं असं म्हणणं असतं की महालक्ष्मीला, या देवीला एक साकडा आहे, पाऊस पाणी येऊ दे, रोगराई हटू दे, सर्वांना सुख दे, शांतता दे, सर्व शिष्य परिवार, गुरु परिवार सगळे सुखाचे राहू आणि सर्वांनाही महालक्ष्मी कृपेने धन धान्यात बरकत मिळो, देशाचं संकट जावो, देशावर कुठलंही संकट येऊ नये अशी आमची महालक्ष्मी चरणी प्रार्थना आहे। आणि हे असं काही साकडं घालून देवीला आम्ही पाणी टाकतो, जी जुनी परंपरा आहे ती आतापर्यंत त्यांनी चालून ठेवलेली आहे। जय श्रीराम, राधे राधे। सर्वांना सादरणीय असा जगदंबा महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद लाभो। आज आमच्या इथे अमोल घाटेशाही आमच्या संतोष भाऊ सानप नगरचे, जे आमचे आराधी जोगत्यांचे महागुरू आहेत, त्यांच्या सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढ महिन्यामध्ये ही एक जत्रा निघते। या जत्रेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की पूर्ण अहमदनगर महाराष्ट्रानं भारतीयवासियांना सुख समृद्धी ऐश्वर्य लाभावं व शांतीचा संदेश। आज या जत्रेची सुरुवात आज आमच्या जगदंबेच्या चरणी महाआरती केल्यानंतर पदपावन स्पर्शानं कळशांच्या पाण्याची ओंजळ घेऊन आज भिंगार देवीच्या नदीकाठी, नदीतीरी आम्ही त्या गंगेच्या जलाचं अर्पण करतो। ते जल अर्पण करताना आमचे गुरु, आमचे सर्व गुरुबंधू या सर्वांनी मिळून जगदंबेला साकडं घातलं जातं। आज या महान अशा जत्रेच्या समयी आमचे सर्वांचे लाडके गुरु संतोष भाऊ सानप, त्याचबरोबर आमचे किन्नर समाजाचे तृतीयपंथीय व आराधी, जोगती, पोतराज इतर सर्व पंथाची मंडळी जमतात, आनंदाने उल्हास व खुशीचा वर्षाव करतात। त्याचबरोबर या दिवशी आम्ही खूप छान पद्धतीने अन्नदानाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो। त्याचबरोबर देवीच्या गाण्याचा व नृत्याचा प्रदर्शनही केलं जातं। या सर्व कार्यासाठी सर्व नगरकरांनी शुभेच्छा द्यावं ही जगदंबे चरणी, त्याचबरोबर आमच्या गुरूंचरणी ही प्रार्थना आहे। बोल लखाबाईचे राजराजेश्वरी श्री कोल्हापूर महालक्ष्मी आषाढ महोत्सव मी दरवर्षीप्रमाणे यंदाही आज सादर करत आहे। तरी महालक्ष्मीची यात्रा मी माझे गुरु संतोष भाऊ सानप यांच्या हस्ते नगरमधून भिंगार या ठिकाणी, भिंगार गवळीवाड्यापासून तर भिंगार वेसपासून अर्बन बँक पासून तर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन आणि ते तसेच घरापर्यंत संपन्न असा प्रोग्राम मी फेरी देवीचे संपन्न करतो। दरवर्षीप्रमाणे खूप मोठ्या उत्साहाने आराधी, जोगती, तृतीयपंथी व सगळे वाघ्या, मुरळी सगळे माझ्या जत्रेला असतात, सगळ्याचा आशीर्वाद असतो। आज माझ्या लक्ष्मी चरणी फक्त एकच प्रार्थना असते, सगळं गावकरी, सर्व भक्त सगळ्यांना आशीर्वाद मिळावा म्हणून मी ही जत्रा करत असतो। सगळ्याला त्यांनी लाभ घ्यावा अशी माझी इच्छा।